नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर। बघा शेतकरी मित्रांनो, आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। बघा शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड आवक आलेली आहे 18 क्विंटल, किमान दर 6000 रुपये, कमाल दर 6500 रुपये, सर्वसाधारण दर 6400 रुपये। पुढील बाजार समिती औसा आवक आलेली आहे 427 क्विंटल, किमान दर 6001 रुपये, कमाल दर 7021 रुपये, सर्वसाधारण दर 6899 रुपये। पुढील बाजार समिती काटोल आवक आलेली आहे 120 क्विंटल, किमान दर 5350 रुपये, कमाल दर 6700 रुपये, सर्वसाधारण दर 6250 रुपये। पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवक आलेली आहे 100 क्विंटल, किमान दर 5000 रुपये, कमाल दर 6765 रुपये, सर्वसाधारण दर 6600 रुपये। पुढील बाजार समिती सिन्नर हिवरगाव आवक आलेली आहे 5 क्विंटल, किमान दर 6811 रुपये, कमाल दर 6811 रुपये, सर्वसाधारण दर 6811 रुपये। पुढील बाजार समिती अंबेजोगाई आवक आलेली आहे 30 क्विंटल, किमान दर 6700 रुपये, कमाल दर 6700 रुपये, सर्वसाधारण दर 6700 रुपये। पुढील बाजार समिती निलंगा आवक आलेली आहे 58 क्विंटल, किमान दर 6000 रुपये, कमाल दर 6850 रुपये, सर्वसाधारण दर 6600 रुपये। पुढील बाजार समिती चाकूर आवक आलेली आहे 2 क्विंटल, किमान दर 6401 रुपये, कमाल दर 6501 रुपये, सर्वसाधारण दर 6451 रुपये। पुढील बाजार समिती औराद शहाजानी आवक आलेली आहे 112 क्विंटल, किमान दर 6560 रुपये, कमाल दर 6771 रुपये, सर्वसाधारण दर 6615 रुपये। पुढील बाजार समिती मुरुम आवक आलेली आहे 2 क्विंटल, किमान दर 6101 रुपये, कमाल दर 6101 रुपये, सर्वसाधारण दर 6601 रुपये। पुढील बाजार समिती बाबुळगाव आवक आलेली 170 क्विंटल, किमान दर 6301 रुपये, कमाल दर 7000 रुपये, सर्वसाधारण दर 6651 रुपये। पुढील बाजार समिती सिंधी सेलू आवक आलेली 40 क्विंटल, किमान दर 6000 रुपये, कमाल दर 6700 रुपये, सर्वसाधारण दर 6400 रुपये। पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवक आलेली आहे 8 क्विंटल, किमान दर 6200 रुपये, कमाल दर 6200 रुपये, सर्वसाधारण दर 6200 रुपये। पुढील बाजार समिती येवला आवक आलेली आहे 27 क्विंटल, किमान दर 6000 रुपये, कमाल दर 6680 रुपये, सर्वसाधारण दर 6582 रुपये। पुढील बाजार समिती